नमस्कार, कशा आहात सर्व? खूप खूप स्वागत आहे तुमचं माझं चॅनेल न्यू जर्नीमध्ये. मिळालं सुख तर उपभोगायचं, ते मिरवत नाही बसायचं. झालंच दुःख तर पचवायचं, ते गिरवत नाही बसायचं. आल्याच अडचणी तर लढायचं, पळून नाही जायचं. मिळालंच प्रेम तर जवळ करायचं, त्याचा हिशोब नाही मांडत बसायचं. दिलंच आहे जीवन तर जगायचं, उगाच दिवस नाही ढकलत बसायचं. सुखासाठी धडपड हवी, पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा असावी. वेळ तुमच्याकडे असलेली सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे. तिला अशा ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला सर्वात जास्त परतफेड मिळेल. आयुष्य वर्तमानात जगता आलं पाहिजे. कुणास ठाऊक भविष्यासाठी राखून ठेवलेलं आयुष्य जगता येईल का नाही. कालच्या पार्ट 1मध्ये तुम्ही पाहिलं की आम्ही मिरजेच्या उरसामध्ये गेलो होतो. लास्टला शिरापुरी घेतली होती. त्याची टेस्ट मला बरी वाटली. खूप भारी वगैरे नाही, ठीकठाक होती. तर एवढं सगळं आवरूपर्यंतच आम्हाला तिथे त्या दर्ग्यामध्येच वाजले होते. म्हणजे बाहेर पडताना तुम्ही पाहिले असेल वरती घड्याळ होतं तर 8:30 वगैरे झाले होते. तर भरपूर उशीर वाटत होता आणि इकडे यायला परत खूप उशीर होणार. त्याच्यामुळे मिस्टरांची खूप घाई चालली होती. तरी आम्हाला 9-9:30 झालेच होते घरी येऊपर्यंत. मग तेव्हा कुठलीही खरेदी केली नाही. मग त्याच्यामुळे भांडण रेग्युलरप्रमाणे, कारण शॉपिंग नाही तर मग उरसात जाऊन काय उपयोग. कारण मला काहीच घ्यायला मिळालं नाही. खूप संध्याकाळ झालेली होती, म्हणजे रात्र तुम्ही बघितलीच व्हिडिओमध्ये. आणि मेन म्हणजे गर्दी एवढी भयानक होती ना, खूप भयानक गर्दी. त्याच्यानंतर तर मी सगळं शूट थांबवलंच होतं, कारण आम्ही पुढे परत चालत पण आलो होतो. गाडी खूप लांब पार्क केली होती. ते नंतर मी शूट काही घेतलेलं नाही, कारण खूप गर्दी होती. आणि गर्दीमध्ये तुम्हाला माहितीच असतं की मोबाईल वगैरे कसं चोरायचं हे वगैरे असं उरसात असतंच. म्हणजे त्याच्यामुळे मोबाईल वगैरे मी पूर्ण बंद करून खाली घेतला होता. कारण हातातल्या हातात कोणी घेतला तर काय आपल्याला गर्दीत काय कळणार आहे का. त्याच्यामुळे बंद करून खाली ठेवला होता. त्याच्यानंतर काहीच शूट केलं नाही, घरी आलो. पण त्याच्यानंतर मला मात्र भयंकर राग आला होता, कारण एकतर उशिरा गेलो आहे आम्ही. त्याच्यानंतर शॉपिंग नावाचा काहीच प्रकार नाही, फक्त तेवढंच केलं आणि घरला येणं. मग परत सुट्टी काढून आता जे आम्ही चाललेलो आहोत, ही सुट्टी काढलेली आहे मिस्टरांनी आणि त्याच्यानंतर आम्ही परत चाललेलो आहोत. कारण हा उरूस जो आहे तो भरपूर 8 दिवस तरी असतोच, 8-15 दिवस असतोच. आता जरा कमी झाला आहे, पहिले 15 दिवस वगैरे बोलायचे, आता 8 दिवस वगैरे असतो. तर त्याच्यानंतर आता इथे आम्ही चाललेलो आहोत उरूस बघण्यासाठी. इथे 4:30-5 वाजले असतील, आत्ता आम्ही निघालेलो आहोत. तर तिथे होईपर्यंत तुम्हाला दिसेलच थोड्या वेळाने कसा अंधार होणार आहे. कारण 6-6:30 जो संध्याकाळचा टायमिंग असतो ना, तो खूप फास्टमध्ये जातो. आता ह्यावेळेस आम्ही गेलो होतो तेव्हा दर्ग्याचं दर्शन वगैरे काही नाही, कारण फक्त ह्यावेळेस जे होतं ते फक्त शॉपिंग आणि शॉपिंग म्हणजे काय खूप मोठी हे नाही, पण तिथं भांडी वगैरे छान असतात. परत बाकीचं आपलं लेडीज शॉपिंग म्हणा किंवा लेडीज पर्स, आपण जे कानातले घालतो त्या कानातल्यांमध्ये व्हरायटी, पुन्हा क्लच जे घेतो ते आपण ते वेगवेगळे, आणि त्याच्यामध्ये पण टाईप्स असतात, 5 वाले 10 वाले, आणि त्यात पण व्हरायटी भरपूर, कलर भरपूर. त्याच्यामुळे छान वाटतं. आणि कधी कधी पॅकेट पण तिथे ठेवले असतात. आणि तेच आपण सगळं इकडे घ्यायला गेलो डीमार्टला वगैरे तर तुम्हाला प्राईस माहितीच असतात. ते काही तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही, कारण उरूस हा प्रत्येकाचा फेवरेट असतोच नाही म्हटलं तरी. कारण स्वस्तात मस्त शॉपिंग कोणाला नाही आवडणार. दीदी आकी का
इथेच आम्ही चहा पण घेतला. आज बाहेरचाच चहा पाहिजे झाला आहे, घरातला पण नको. काय म्हणावं हिला असं यांचं चालू होतं, पण आज मी काही ऐकलं नाही. त्यावेळेस मी घरातून निघताना चहा केलाच नव्हता, म्हणजे काहीही नाही. फक्त एकच की लवकरात लवकर चला आणि ते जी शॉपिंग करायची आहे ती करून येऊया. नाहीतर काय होते, आपण चहा वगैरे करत बसलो की यातच 5:30-6 वाजत राहतात. खूप टायमिंग जातं आणि मग पुढे इथं आणि संध्याकाळ आणि मग ज्याच्यासाठी सुट्टी काढली ते काम तसंच राहणार. म्हणून आज काहीही केलं नाही. नंतर आम्ही पुन्हा इथे ओली भेळ खाल्ली. उरुसात आम्ही पहिल्यांदाच एवढा एन्जॉय केला की पुन्हा परत दुसऱ्या दिवशी सुट्टी काढून जाणं आणि पुन्हा ही शॉपिंग करणं असं पहिल्यांदाच झाले. कारण आत्तापर्यंत आम्ही या उरुसात कधी जायचं असेल तर 5:30-6 वाजता जायचं, 8, 8:30 किंवा जास्तीत जास्त 9पर्यंत घरी यायचं. जेवढं घेता येईल तेवढं काही घ्यायचं, काही खाऊ वाटलं, काही असे नवीन पदार्थ दिसतात आपल्याला, नाहीतर आपले रेग्युलरचे जे असतात ते डोसा असेल किंवा मग आपली ओली भेळ असेल, पाणीपुरी असेल, हे आपले रेग्युलरचे पदार्थ असतील ते खाऊ वाटले तर, नाहीतर मग नवीन काही दिसले तर ते खायचं आणि रिटर्न घरला यायचं. चल की सॅकची मगाशी दाखवली तुम्हाला, त्याची प्राईस 500 आहे की 700 आहे हे काही मला नेमकं आठवत नाही आहे. बहुतेक 700 रुपये बोलत होता आणि 500 रुपयाला दिली. आणि या ज्या लहान लहान चिनी मातीच्या भरण्या तुम्हाला दिसत आहेत त्या 100ला 3 होत्या आणि जी मोठी साईज आहे त्या चिनी मातीच्या बरणीमध्ये
ती 50 आहे की 100 आहे ते काही मला आत्ता नेमकं आठवत नाही आहे. आणि बाकी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे मंगळसूत्र तुम्हाला दिसत आहेत 2, ते पण एक आहे ते 100 रुपयाला. म्हणजे जे आता तिथं तुम्हाला दिसत आहेत सगळं 100-100 रुपयालाच आहे. लहान मंगळसूत्र तुम्हाला जे दिसते ते पण 100 रुपयालाच आहेत. फक्त कानातले जे आहेत ते 30 रुपयाला आहेत. तुम्ही मुलाचा बॉल बघितला तो पण 100 रुपयालाच आहे. आणि ती जी मी जाळी घेतली आहे ती पण 100 रुपयालाच आहे. आणि जो तुम्हाला पांढरा मोत्यांचा हार दिसतोय तो पण 100 रुपयालाच आहे. म्हणजे बाकी सगळं 100-100 रुपयामध्ये जे आहे ते मी सगळं घेतलेलं आहे. म्हणजे खूप जास्त कॉस्टली जे होतं 300-400 रुपये अशामध्ये पण होते, तिथे हार नव्हते असे नाही. जास्त असे खडे लावले हेवी असतात तसे. फक्त 100 रुपयामध्ये जे आहे तेच मी घेतलेलं आहे. कारण कसं आपल्याला तिथं स्वस्तामध्ये शॉपिंग करायची. मग इतर वेळेस मग आपण घेऊ शकतो की दुकानात जाऊन. आणि आता हे सुद्धा मंगळसूत्र म्हणा किंवा ही जी पर्स आहे ती जरी तुम्ही दुकानात जाऊन विचारली तरी 300-250च्या खाली नसतंच. कारण इतर वेळेस जेव्हा आपण जातो दुकानात विचारतो तेव्हा ते 300-400 अशीच प्राईस सांगतात. आणि कमी केले तर जास्तीत जास्त 50 रुपये वगैरे कमी करतात. आणि काय जोपर्यंत चालेल तोपर्यंत चालेल. आणि असं काही नाही आहे की लगेच खराब होतं, चालतं हे वर्षभर. कारण मी पण वापरून बघितल्यात वस्तू छानच असतात. तरी डेली वापरायला रेग्युलर वापरायला छान आहे ही पर्स. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. असाच तुमचा सपोर्ट राहू द्या. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. लाईक शेअर कमेंट नक्की करा. धन्यवाद.